का सपना साकार करने वाले, भारत को विश्व का सबसे विकसित राष्ट्र बनाने की नींव रखने वाले, विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री, आज की तारीख में करोड़ों लोगों के जीवन में बुनियादी परिवर्तन लाने वाले, विकास की गंगा भारत के घर घर में पहुंचाने वाले, आधुनिक युग के भगीरथ, देश की आशाओं की उम्मीद, जिनके मजबूत आश्वासक कंधों पर टिकी हुई है, जिनका सगळ्यात मोठा प्रश्न मुंबईकरांचं 60% जीवन हे केवळ प्रवासामध्ये जातं. त्यांचा सगळा क्वालिटी टाइम हा प्रवासामध्ये जातो. मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला पाहिजे म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या सबअर्बन रेल्वेचा चेहरा बदलला. त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म असतील, एस्केलेटर्स असतील, लिफ्ट असेल, पॅसेंजर सुविधा असेल, नवीन डब्बे असतील, नवीन ट्रेन असतील, त्याची फ्रिक्वेन्सी असेल, पूर्णपणे ही सबअर्बन रेल्वे बदलली. आणि त्यासोबत जुन्या सरकारने 11 वर्षात 15 वर्षाचं जे सरकार होतं काँग्रेसचं, 11 वर्षात 11 किलोमीटर मेट्रो केली. आपल्या सरकारने 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं. मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला. नरिमन पॉइंट पासून वरईपर्यंत वरई बांद्रा रोड आहे. बांद्रा वर्सोव्याचं काम चालू आहे. वर्सोवा मड याचं काम सुरू होत आहे. मडपासून उत्तनचं प्लॅनिंग झालंय आणि उत्तनपासून विरारपर्यंत म्हणजे संपूर्ण वेस्ट कोस्ट जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सीमलेसली 40 मिनिटांमध्ये नरिमन पॉइंट टू विरार जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आणि तिकडनं विरार ते अलिबाग कॉरिडॉर तयार केला. त्यामुळे एमएमआर रिजन मध्ये पूर्णपणे एक लूप तयार झाला आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं 22 किलोमीटरचा अटल सेतू, याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली. मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये लोकांकरता प्रवास सुकर व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली.